दिल्लीतल्या पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागताला गेले आणि दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला। पण या दोघांनी जी गाडी वापरली ती पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। मोदींनी प्रोटोकॉल तोडत थेट विमानतळावर स्वागत केलं आणि परत येण्यासाठी MS-01 5795 क्रमांकाची मुंबई पासिंगची गाडी वापरली। ही गाडी वापरण्यामागचा अर्थ फार वेगळा आहे आणि ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी तो आतापर्यंत घेतलाही असेल। SPG आणि VIP मोमेंटमध्ये फॉर्च्युनर ही नियमित वापरली जाते, मात्र मोदी सहसा त्यांच्या रेंज रोवरमधून प्रवास करतात, तर पुतिन त्यांच्यासाठी लिमोझिन आहे त्याचा वापर करतात। पंतप्रधान मोदींनी एकत्र प्रवास करण्यासाठी भारतीय बनावटीची फॉर्च्युनर निवडली। गाडी मुंबईची आहे की दिल्लीची हे त्यात महत्त्वाचं नाही, तर पुतिन यांच्या स्वागतासाठी युरोपियन बनावटीची गाडी वापरणं मोदींनी प्रकर्षाने टाळलं, जो एक डिप्लोमॅटिक मेसेज मानला जातो। फॉर्च्युनर वापरणं हे एक सिम्बॉलिक होतंच, शिवाय फॉर्च्युनर वापरणं हे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी नवीन नाही, म्हणून मोदींनी स्वतःसाठीही रेंज रोवर आणि लिमोझिन सोडून फॉर्च्युनर वापरली, असं जाणकार सांगतात। पुतिन यांच्या दौऱ्यातला सर्वांनाच हैराण करणारा अजून एक प्रोटोकॉल म्हणजे पुतिन ज्या देशात जातात तिथून त्यांची लघवी आणि टॉयलेट टिश्यू परत नेले जातात। याचं कारण काय आहे त्यासाठी story.com वर केलेला एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की पहा। अलका IVF बंधत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव। संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड,